डॉक्टर साहेब, तुम्ही आयुर्वेद शास्त्रामध्ये एम-डी केलेलं आहे. तर सामान्यपणे मला एक प्रश्न आहे, की पोटाचे जे विकार आपल्याला होतात, त्याच्यासाठी कुठली वनस्पती तुम्ही सुचवाल, जी घरच्या घरी आपण त्यानी नीट होऊ शकतो? अरे क्या बात है! बघा कुमारी म्हणतात किंवा कोरफड एलोवेरा राइट? ही वनस्पती मला खरं तर खूप आवडते. ह्याच्यापासून कुमारी असो पण तयार आहे मार्केटमध्ये. ती डायजेस्टिव्ह सिस्टमला चांगलं काम करतं. लिव्हरवर काम करणारी चांगली वनस्पती आहे. ओके. गुल्मप्लिया यकृतवृद्धी कपचोर हरहरेत. गुल्म म्हणजे ज्या शरीरात काही गाठी असतात. यकृतप्लिया वृद्धी म्हणजे तुम्हाला हिपॅटोमेगॅली, स्पिनोमेगॅली म्हणजे यकृतामध्ये फॅटी लिव्हर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला जर वनस्पती म्हणजे मला माझ्या आवडती मी ती रुग्णांवर देतो. तर ती कुमारी. कुमारी घृत कन्याच कन्या घृत कुमारिका. कुमारी भेदिनी तिक्ता नेत्र रसायने भेदन करणारे नेत्रावर काम करायचे. कफज्वर हर हरे कफावर काम करतो ज्वराला हरवून टाकतो. अशी सुंदर वनस्पती आहे. पण याचा वापर कसा करायचा तेही मी सांगतो. जनरली एक बोटा एवढा तुकडा घ्यायचा तिचा, त्याला मधून कट मारायचा, थोडीशी हळद लावायची, धाग्याने बांधायचं, तव्यावर गरम करायची आणि थोडीशी करपली वरची साल की त्यातला गर मध टाकून खायचा एम्प्टी स्टमक सकाळी रसायन काळात. तुम्हाला बरेच लिव्हरचे डिसीज बरे होताना दिसतील. हा माझा अनुभव आहे. कारण कुमारी भेदिनी तिक्ता नेत्र रसायने गुल्मप्लिया यकृतवृद्धी यकृतवृद्धी यकृत म्हणजे लिव्हर जे सुजलेलं आहे, स्प्लिहा जी सुजलेली आहे ती ही ह्या बघा श्लोकातच सांगितलंय. मी घरचं काहीच सांगत नाही. फक्त लोकांना माहित नाही. एवढं सुंदर रिझल्ट मिळतो ह्या वनस्पती.